आज आहे रविवार आणि मुलांची फरमाईश होती की काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव. रोज तर टिफिनला भाजीपोळी असतेच, त्यामुळे रविवारी सगळ्यांचीच फरमाईश असते की काहीतरी वेगळं झालं पाहिजे. त्यामुळे मी बनवली आहे आज चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ. कारण मिसळ हा एक पोटभरीचा पदार्थ होतो की जो आपण नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो, त्याचबरोबर जेवणासाठी सुद्धा. म्हणजे ज्यावेळी रविवारी आपल्याला नाश्ता आणि जेवण एकत्रच असं बनवायचं असतं, म्हणजेच लंच आणि ब्रेकफास्ट, म्हणजेच संडे ब्रंच ऑप्शन, त्यावेळी आपण असा ऑप्शन नक्की ठेवू शकतो. तर पहा, मिसळ आपली किती छान अशी झणझणीत झालेली आहे. कटवाली मिसळ आणि त्यासोबत दही मिसळ असा बेत आजचा होता. तर झटकीपट अशी मिसळ कशी बनवायची ते पाहूया. स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण 4 लोकांच्यासाठी मिसळ बनवत आहोत. तर मी 1 कप भरून असे मोड घेतलेले आहेत. तर हे मोड आपले मूग आणि मटकीचे मिक्स मोड आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे मिक्स मोड जरी घेतले तरी चालतील. तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. तर मोड हे मी घरच्या घरीच बनवलेले आहेत. तर मूग आणि मटकी एकत्र भिजत घालायचं 8 ते 10 तासासाठी आणि त्यानंतर याला बांधून ठेवलं की छान मोड येतात. तर आता आपण पहिल्यांदा मटकीला फोडणी घालून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये आपण 3 ते 4 चमचे एवढं तेल घ्यायचं आहे. आता तेल छान तापलं की आपण यामध्ये फोडणी करून घेणार आहोत. तर फोडणीसाठी आपण पहिल्यांदा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये घालूया जिरे. तर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आता यावर थोडासा हिंग घालूया आणि त्याचसोबत घालायचे आहेत कढीपत्त्याची 4 ते 5 पानं. आता यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर आपण ज्याप्रमाणे मटकीची नेहमी उसळ करतो त्यासाठी कशी फोडणी करतो त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी फोडणी करून घ्यायची आहे. तर आता कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर पहा, इतपत कांदा भाजून झालेला आहे. तर आपण आता यावरती हळद घालूया. हळदसुद्धा मिक्स करून घेऊया. तर पहिल्यांदा आपल्याला मटकीची छान अशी उसळ करून घ्यायची आहे. तर यावरती आपण आता मोड आलेली मूग आणि मटकी एकत्रच घालायची आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि एकदा परतून घेऊया. आता आपण यामध्ये बटाटा घालणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा बटाटा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. चौकोनी पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या मटकीसोबतच आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. आणि मटकी बटाटा एकत्र परतून झाला की आपण याला कुकरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. कारण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये मटकी आणि बटाटा एकत्र असं व्यवस्थित शिजून निघणार आहे. त्यासाठी आपण कुकरमध्ये आता याला ट्रान्सफर करूया. आणि आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर 2 कप एवढं गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. साधारणपणे 1.5 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. झाकण लावून आपण आता याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. मटकी आपली शिजत आहे तोपर्यंत आता आपण मसाला पाहूया. तर 2 मध्यम आकाराचे कांदे, थोडीशी कोथिंबीर, नारळ घेतलेला आहे ओला, तर पाव नारळ घेतलेला आहे. त्याचसोबत आपण घ्यायचा आहे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 1 मोठा टेबलस्पून एवढं तीळ घेतलेला आहे. त्याचसोबत 1 मोठा टेबलस्पून एवढे धणे घेतलेले आहेत. आता मसाल्याला छान चव येण्यासाठी आपण दालचिनीचा तुकडा आणि 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत. आणि त्याचसोबत आपल्याला आलं लसूण घ्यायचं आहे. तर 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हा मसाला आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे. तर एका पॅनमध्ये आता आपण तेल घेऊया. 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला आता मसाला संपूर्ण या तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण तेल तापलं की लगेच त्यामध्ये लवंगा आणि त्याबरोबर दालचिनीचा छोटासा तुकडा टाकायचा आहे. आता यावरती पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया. कांदा हा उभा कापून घ्यायचा, म्हणजे तो पटकन भाजला जातो. आता आपण मीडियम फ्लेम ठेवून पहिल्यांदा कांदा गुलाबी रंगावर भाजून घेऊया. आता पहा, कांदा छान भाजत आलेला आहे. तर आपण यावरती आता धणे घालणार आहोत. धणेसुद्धा आपल्याला कांद्यासोबतच भाजून घ्यायचे आहेत. तर या प्रकारे आपण जो मसाला बनवत आहोत त्या मसाल्यामुळे आपल्या मिसळीला चव अगदी अप्रतिम अशी येते. आणि आपल्याला हा जो मसाला आहे तो छान भाजून घ्यायचा आहे.
जितका आपण मसाला छान भाजतो तितकाच आपला जो रस्सा आहे मटकीचा किंवा आपल्याला जो कट बनवायचा आहे मिसळीसाठी त्याला टेस्ट अगदी छान येते आणि रंगही सुंदर येतो. त्यासाठी मसाला भाजताना अजिबात घाई करायची नाही. तर व्यवस्थित असं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, त्यानंतर खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा पहा आपला कांदा आणि धने भाजून झालेले आहेत. आता याला काढून घेऊया. आणि आता याच पॅनमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत. या ठिकाणी मी ओला नारळ वापरत आहे. तुम्हाला ओला नारळ वापरायचा नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल, त्याने सुद्धा आपल्या रश्श्याला चव छान येते. आता चांगला तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला हा ओला नारळ भाजून घ्यायचा आहे. आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ आपल्याला कोरडे भाजायचे आहेत, त्यामुळे मी एका तव्यामध्ये याला भाजून घेतलेलं आहे. तीळ चांगले उडेपर्यंत भाजायचे. आणि ज्या आपल्या ताटामध्ये आपण कांदा खोबरं भाजून ठेवलं होतं त्यामध्येच आपल्याला तीळ काढायचे आहेत. आता आपल्याला टोमॅटो हे कच्चंच मसाल्यामध्ये वाटायला घ्यायचं आहे, तर टोमॅटोला भाजण्याची अजिबात गरज नाही. तर आता हा संपूर्ण मसाला आपला वाटण्यासाठी तयार आहे. तर पहा या ठिकाणी मी धने पण कांद्यासोबत भाजून घेतलेले आहेत आणि तीळही भाजून घेतलेले आहेत. त्यासोबत आपण खोबरंसुद्धा छान तेलावरती परतून घेतलं आहे. आणि आलं लसूण मिक्स करूया आता यामध्ये. आणि हा संपूर्ण मसाला आपल्याला मिक्सरमध्ये अगदी छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे. पहिल्यांदा मसाला थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतरच आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण मिक्सरमध्ये पहिल्यांदा वाटण करणार आहोत तेव्हा आपल्याला खोबरं आणि आलं लसूण एकत्र वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे राहत नाहीत. खोबरं छान बारीक होतं, त्याचसोबत आलं लसूणसुद्धा व्यवस्थित असं वाटलं जातं. आणि त्यानंतरच आपण यामध्ये कांदा मिक्स करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण खोबरं आणि आलं लसूण एकत्र बारीक करून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता यामध्ये आपण भाजलेला कांदा आणि बाकीचे सर्व जिन्नस म्हणजेच टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करायची आहे. आणि हे सुद्धा छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. मी या ठिकाणी साधारणपणे अर्धा कप एवढं पाण्याचा उपयोग केलेला आहे आणि हा संपूर्ण मसाला व्यवस्थित असा बारीक वाटून घेतलेला आहे. आता कुकरची वाफ गेल्यानंतर पाहूया आपली मटकी छान शिजलेली आहे का. तर मटकी तर छान शिजलेलीच आहे, तुम्ही पाहू शकताय. बटाटासुद्धा छान शिजला आहे. तर आता आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि त्या पाण्यापासूनच आपण रस्सा तयार करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण मटकी आणि बटाटा नितळून घेऊया आणि जो पाणी आपल्याला मिळालेला आहे त्याचाच आपण उपयोग आपला कट बनवण्यासाठी किंवा मिसळीचा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर या प्रकारे संपूर्ण मटकी आपण नितळून घेतलेली आहे आणि हा जो आपला पिवळा रस्सा तयार झालेला आहे तोच आपण आता मसाल्यासाठी वापरणार आहोत. तर पहिल्यांदा एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया. तर या ठिकाणी अगदी तर्रीदार आणि कट असलेली मिसळ बनवायची आहे, त्यामुळे मी 4 टेबलस्पून एवढं तेल कढईमध्ये तापवून घेतलेलं आहे. आता यामध्ये घातलेलं आहे हिंग. आता हिंग घातल्यानंतर आपण 3 ते 4 तमालपत्र घालायची आहेत. तमालपत्र तळून झाली की यावर आपण वाटून ठेवलेला मसाला घालायचा आहे. आता मसाल्याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. पहिल्यांदा आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा मसाला आणि आपल्याला छान असा तांबूस रंग येऊपर्यंत याला भाजत राहायचं आहे. आणि त्यानंतर याला छान तेल सुटायला सुरुवात होते. तर इथंपर्यंत आपल्याला भाजण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागू शकतात. गॅस आपण मीडियमच ठेवायचा, म्हणजे मसाला छान एकसारखा भाजला जातो. त्यामुळे मसाला भाजताना सुद्धा घाई करायची नाही. व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. आता 3-4 मिनटानंतर पहा मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले मिक्स करायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लाल तिखट मिक्स करायचं आहे. मी बेडगी मिरचीचं तिखट रंग येण्यासाठी वापरत आहे. तर आता आपण पहिल्यांदा 1 टेबलस्पून एवढं बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे. त्यानंतर कांदा लसूण मसालाही आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून घालायचा आहे. तर हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. तर हे दोन्ही मसाले पहिल्यांदा आपण या भाजलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या मिसळीला कट छान असा येतो. तर पहा मिक्स झालेला आहे संपूर्ण मसाला. आता 1 मिनिटभर आपण याला असंच परतून घेऊया. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे 2 चमचे एवढी शिजलेली मटकी जी आपण काढून ठेवली होती. तर मटकी बटाटा मिक्स आपण शिजवलेला आहे तो यामध्ये 2 टेबलस्पून एवढा घालायचा.
आणि त्यानंतर जो आपण रस्सा काढून ठेवला होता पिवळ्या रंगाचा, म्हणजेच मटकीचा रस्सा होता तोही या कटामध्ये मिक्स करायचा आहे, म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता हे इतपत घट्ट आपल्याला वाटत आहे, तर याला आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडंसं आपण यामध्ये आता गरम पाणी मिक्स करूया. तर कधीही आपल्याला असं रश्श्यामध्ये थोडंसं वाढवायचं असेल पाणी, तर नेहमी गरम पाण्याचाच उपयोग करायचा. तर पहा, एक बॉईल ह्याच्यामध्ये आलेला आहे. आता एक बॉईल आल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 कप एवढं गरम पाणी मिक्स करायचं आहे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. तर 1.5 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. आपण मटकी शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं, तर ते लक्षात ठेवूनच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, ते गरम झालं की आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. तर रस्सा आपल्याला एकदम पातळसर असा ठेवायचा असतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. 3 कप एवढं गरम पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता परत याला उकळी काढूया. तर आपण जेवढा हा रस्सा छान उकळून घेतो, तेवढाच या रश्श्याला छान असा कट सुटायला सुरुवात होते. तर पहा, वरून आपण आता कोथिंबीर घातलेली आहे आणि याला आपण 10 मिनटं तरी बारीक गॅस करून उकळत ठेवणार आहोत. तर पहा, 5 ते 7 मिनटं झाल्यानंतरच आपल्या रश्श्याला छान असा कट आलेला आहे. तर हा आपला कट छान तयार झालेला आहे मिसळीसाठी. तर असा एकदम तर्रीदार असा कट तयार झाला की आपली मिसळसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवीला तितकीच मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत लागते. तर आणखी 5 ते 7 मिनटं आपल्याला हा रस्सा असाच उकळत ठेवायचा आहे. तर मिसळीसाठी आपला कट तयार आहे आणि आपले बाकीचं साहित्यसुद्धा आपण आता बनवून घेतलेलं आहे. तर मिसळ सर्व कशी करायची ते पाहूया. तर पहिल्यांदा एका सर्विंग प्लेटमध्ये जी शिजवलेली मटकी आणि बटाटा असतो तो पहिल्यांदा घालायचा आहे. आता यानंतर यावरती आपण कट घालायचा आहे. 2 ते 3 पळ्या एवढा कट आपण यावर घातलेला आहे, किंवा आपण याला रस्सासुद्धा म्हणू शकतो. मटकीचा रस्सा आपण यावर घातलेला आहे. आता यावर आपल्याला फरसाण घालायचं आहे. तर पहा, मी फरसाण प्लेटमध्ये सुद्धा सर्व केलेलं आहे, कारण काही जणांना कुरकुरीत असं फरसाण आवडतं. तर आपण मिसळीमध्ये जेव्हा फरसाण घालतो तेव्हा ते लगेचच भिजून जातं, त्यामुळे आपण मिसळ सर्व करताना वेगळं असं फरसाण देऊ शकतो. तर मी आता या ठिकाणी मिसळ सर्व केलेली आहे. पहा, एका वाटीमध्ये कट दिलेला आहे, एका वाटीमध्ये दही दिलेलं आहे. आता मिसळीवरती आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. त्याचसोबत आपल्याला लिंबूसुद्धा द्यायचं आहे. तर संपूर्ण आपली मिसळ सर्व करून झालेली आहे एका प्लेटमध्ये. तर पहा, आता आपली मिसळ सर्व झालेली आहे. आपण आता एक घास खाऊन पाहूया आपली मिसळ कशी झालेली आहे ते. तर काही लोकांना दही मिक्स केलेली मिसळ आवडते, तर काही लोकांना झणझणीत अशी कट असलेली मिसळ आवडते. तर या ठिकाणी मी थोडंसं दही मिक्स केलेलं आहे आणि आता पहिला स्पून मी घेणार आहे. वा, भन्नाट अशी चवीची आपली तर्रीदार मिसळ तयार आहे. तर ही मिसळीची रेसिपी एकदम बनवायला सोपी आहे. अगदी झटकीपट आपण कुठलीही पूर्वतयारी न करता सुद्धा पटकन मिसळ बनवू शकतो. आणि रविवारचा हा स्पेशल मेनू तुम्हाला कसा वाटला आहे ना, थोडासा हटके, तर जरूर बनवून पहा. अशा प्रकारे तर्रीदार चटकदार अशी चमचमीत मिसळ आणि पाव. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. तर अशीच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.